आज आहे 29 एप्रिल 2025 आणि आजपासून परत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता 2-3 दिवस म्हणजे 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 1 आणि 2 मेपर्यंत राज्यात थोडी उष्णतेची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 44-45 अंशापर्यंत राज्यातला पारा जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, मेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणजे सर्वदूर नाही पडणार, तुरळक ठिकाणी पडणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या, कारण की मेच्या पहिल्या आठवड्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात. काय झालं की राज्यात सांगायचं झालं तर मेच्या पहिल्या आठवड्यात काय होणार आहे, गुजरात म्हणजे गुजरात, इकडं मध्य प्रदेश, इकडं छत्तीसगड, इकडं कर्नाटक, तेलंगणा आणि इकडं आंध्र प्रदेश या भागामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सीमालगत म्हणजे गुजरातच्या बाजूला उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे त्यामध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात तिकडे तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे, वारं पाऊस असणार म्हणून त्यांनी लक्षात द्यायचं आहे. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यामुळे जळगाव जिल्हा, जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून मेच्या पहिल्या आठवड्यात हे अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील अवकाळी पाऊस पडणार आहे मेच्या पहिल्या आठवड्यात, त्याच्यामुळं तेलंगणाच्या सीमालगत नांदेड, धर्माबाद, त्याच्यानंतर नायगाव नरसी या भागामध्ये, त्याच्यानंतर देगलूर, सगरोळे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर कर्नाटक भागामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे त्याच्यामुळं सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा या भागामध्ये अवकाळीचं म्हणजे संकट असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये देखील मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस असणार आहे, त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अवकाळी येणार आहे आणि योगायोगानं पश्चिम महाराष्ट्रातलेच कांदे काढणे चालू आहे म्हणून त्यांनी काय करायचं, 2 तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढा आणि झाकून ठेवा, कारण की 3-4च्या नंतर राज्यात वातावरण खराबच होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. अवकाळी पाऊस राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की सर्वदूर नसतो, पण शेतकरी काय करतात, सर्वांना वाटतं की सगळीकडे, म्हणून हे पहिल्यांदा लक्षात घेणं जरुरी आहे. तर हे मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि हा मान्सून यावर्षी तर सर्व शेतकऱ्याला एक परत याच्यातून अंदाज देणार आहे, यावर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे समाधानकारक असणार आहे. जसा 2024ला पाऊस पडला तसंच यावर्षी 25ला देखील पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता ह्या मेमध्ये म्हणजे अवकाळी पाऊस म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस आला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे म्हणून शेतकऱ्याला, ज्या म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमच्याकडे ऊसाला पाणी लागेल म्हणजे ऊसाचं पाणी वाचेल तसं तुमच्याकडे देखील असा पाऊस पडतच राहणार आहे म्हणजे या मेमध्ये म्हणून हे लक्षात घ्यायचं. कारण की तुम्हाला जीवदान भेटणार आहे तुमच्या ऊसासाठी म्हणून हे लक्षात घ्यायचं, कारण की मान्सूनपूर्व पाऊस येणार आहे. आणि परत यावर्षी तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सून पूर्वेकडून येणार आहे. पूर्वेकडून येत असल्यामुळं काय होतं, शॉर्टकटमध्ये मान्सून आला तर त्यावर्षी महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो. मान्सून पूर्वेकडून आल्याच्यानंतर नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो, सांगलीलाच पडतो, साताऱ्याला पडतो, सोलापूरला पडतो, बीडला जास्त पडतो म्हणून हे बीड जिल्ह्याला देखील आनंदाची बातमी की यावर्षी बीड, नगर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्याला खूप चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये मात्र मेच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाचं शक्यता आहे, सर्वदूर नाही, फक्त तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलं तरी. आणि या ठिकाणी मी पाहू शकता की आम्ही सगळे शेतीची मशागतीचे संपूर्ण कामे करून ठेवलेली आहे. तुम्हाला सांगतो की आमची जमीन आहे की आम्ही काय करतो, तुम्हाला सांगतो आम्ही जास्त जमीन उकरत नाहीत, कारण की नांगरत देखील जास्त नाहीत, कारण की काय होतं, हे जमीन